वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार चिडू नकोस. नाही रे राजा, तुझ्यावर नाही चिडले मी. पुन्हा जर माझ्या बायकोकडे बघितलंस ना तर दुसरं काही बघायच्या लायकीचा ठेवणार नाही मी तुला. आपल्या शार्दूल मॉलचं काम हर्षवर्धन भोसलेंकडून काढून वरुण सुभेदारांना द्यायचं की नाही हे ठरलंय कुठे ना अजून आपलं. वरुण सुभेदारच्या ऑफिसमध्ये असावरी काम करते. शार्दूल मॉलचं काम माझ्या हातनं कोणीही काढून घेऊ शकत नाही. चंद्रपुरातला पहिला मॉल मी बांधणार. थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. आत्ता नको, आपण उद्या बोलूयात. का आत्ता का नको? आत्ता का नको? मी काय पहिल्यांदा दारू पिऊन आलो घरी? आत्ताच बोलायचं मला. त्या नेहाला तू सांगितलंस ना माझ्याकडून शार्दूल मॉलचं काम काढून गेलं. तू सांगितलंस तिला? नाही, तूच सांगितलंस तिला शार्दूल मॉलचं काम काढून घ्यायला. कारण माझ्याकडनं काम काढून घेऊन तुला तुझ्या बॉसला ते द्यायचं होतं काम, म्हणून तू नेहाला भडकवलंस शार्दूल मॉलसाठी. किती पैसे दिले तुझ्या बॉसने तुला? हे काम करण्याचे किती पैसे दिले? किती दिले ज्याकरता तू स्वतःच्या नवऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसलास? विश्वासघात केलास? किती पैसे दिले तुला तुझ्या बॉसनी? मी असं काही केलेलं नाहीये. एक मिनिट, माझं बोलून व्हायचं संपलेलं नाही अजून. एक नंबरची खोटारडी असतो, खोटारडी. मला आजपर्यंत वाटायचं की मीच लोकांना फसवत फिरत असतो, पण तू तर माझ्या पुढे 4 पावलं निघालीस तू. हा, स्वतःच्या नवऱ्यालाच फसवलंस तू, स्वतःच्या नवऱ्यालाच. सांग ना किती पैसे दिले तुझ्या बॉसनी? सांग ना. ए नालायक, सांग ना किती पैसे दिले बॉसनी? दादा, दादा तू पुन्हा दारू पिऊन आलास? हा, आलो दारू पिऊन. आज नाही आता रोज पिणार, मरेपर्यंत पिणार. अरे ज्या माणसाची बायको थोड्याशा पैशासाठी त्याला धोका देते त्याला जगण्याचा काही अधिकार नाहीये. आदित्य, मी असं काहीही केलेलं नाहीये. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करू नका. बस एकदम शट अप. अरे तुझ्यापेक्षा कुत्रा बरा, कुत्रा. तो तर इमानदार तरी असतो, ही एक नंबर बेईमान. दादा काय बोलतोस तू? अरे बरोबर बोलतोय मी, बरोबर बोलतोय. बेईमानी केली माझ्याशी, बेईमानी. फसवलं मला. मी तुम्हाला फसवलेलं नाहीये. तुम्ही माना अथवा नका माना. का मानायचं आम्ही? काय मानायचं? अरे जर तू धोका दिलायस तर का मानायचं? जर तू धोका दिला नाही तर मग घे, देवानीची शपथ घे आणि सांग तू काय केलेलं नाही. सांग, घे. आपल्या दोघांच्या भांडणात तिला आणू नका. का नको? घे ना ती शपथ आणि सांग ना काय
केलेलं नाही सांग घे. स्वतःची गोष्ट खरी करण्यासाठी मी माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून कधीही शपथ घेणार नाही. तुमचा माझ्यावरती विश्वास बसावा म्हणून मी माझ्या मुलीचा वापर कधीही करणार नाही. हर्षवर्धन भोसले, मला माहिती आहे की मी काहीही केलेलं नाहीये. तुम्हाला पटत असेल तर ठीक आहे, नाही तर मला काहीही फरक पडत नाही. हवं असेल तर जेवून घ्या. आधी हर्षदा, खूप उशीर झालाय, झोपा तुम्ही आता. जा तुम्ही झोपा. हा जा 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 झोपा जा. काय फरक पडत नाही मला पण. जा झोपा. गुड नाईट. सगळेजण जा, दूर जा, निघून जा माझ्या आयुष्यातनं. सगळेजण निघून जा दूर. सगळे साले फ्रॉड आहेत सगळे. नंबर बेईमान, दगाबाज. एकमेव सच्चा माणूस हर्षवर्धन भोसले. बाकी साले सगळे फ्रॉड. एक नंबर चोर. बॉसला पैसे अरे विठाबाई, मास्तर कुठे बाहेर चाललास? हो शाळेत निघाला होतो. हां हां हां. का हो, काही काम होतं का? नाही तसं काही काम नव्हतं. म्हटलं आज रातच्याला जेवायला येतायसा का म्हणून विचारायला आले होते. जेवायला? काही विशेष आहे का? नाही तसं काही विशेष नाही. पण म्हटलं तुम्ही माझ्या पूर्णाला एवढं शिकवतायसा, माझ्याकडनं पैसे बी घेत नाही. म्हटलं ह्या निमित्तानं तुमची सेवा करायची संधी तरी द्या मला. विठाबाई, मी कोणाहीकडे जेवायला जात नाही कधी. का हो? नाही तसं काही खास कारण नाही, पण नाही जात मी. कळलं मला. मी तमासगिरीन आहे ना व. माझ्याकडे तुम्ही कसं येणार जेवायला? चुकलंच माझं. माझी लायकी विसरून मी उगाच नको ते हट्ट धरून बसले. विठाबाई, माफ करा. विठाबाई, तसं काहीही नाहीये. तुम्हाला माहिती आहे मी तसं काही मानत नाही. मग जेवायला का नाही म्हणतायसा? अहो एक डाव तरी या. पूर्णाला लय बरं वाटेल. माझ्यासाठी नाही, निदान तिच्यासाठी तरी या. बर ठीक आहे, येईन मी जेवायला. याल ना नक्की? नक्की. लय उपकार झालं बघा तुमचं. चला येते म्या. रातच्याला या बरं का नक्की जेवायला. बर येते. हॅलो. हॅलो मिस्टर वरुण सुभेदार, बोलतोय. मी नेहा माने बोलते. हां बोला मॅडम, कसा काय फोन केलात? एक विचारायचं होतं तुम्हाला. बोला ना. शार्दूल मॉलविषयी आपली जी मीटिंग झाली होती त्याविषयी तुम्ही कोणाला सांगितलं नाही ना? नाही का? नाही, सहजच विचारायचं होतं. नाही, तुम्ही काय काळजी करू नका. माझ्या ऑफिसच्या लोकांखेरीज बाकी कोणालाच काय माहित नाहीये. नक्की? हो नक्की. का काही प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम मॅसेज काही नाही आहे. फक्त आपलं फायनलाइज होईपर्यंत हे सगळं कुणाला कळू नये असं वाटतं मला, म्हणून मी तुमच्या कानावर घातलं. नाही मॅडम, तुम्ही आमच्याकडनं एकदम निश्चिंत राहा. म्हणजे माझ्या ऑफिसातले लोक एकदम विश्वासू आहेत. हां, आता माझा मॅनेजर कार्तिक आणि माझी सेक्रेटरी दिव्या हे तर माझ्यावर गेली 5-5.5 वर्ष काम करत आहेत आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि इतरांवर? आसावरीबद्दल विचारताय? मॅडम काही काळजी करू नका. ती जरी नवीन असली ना तरी माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणजे तिने नोकरी जॉईन करण्यापूर्वी मला एक गोष्ट क्लिअर केली होती की माझ्या कंपनीबद्दल तिच्या नवऱ्याकडे आणि तिच्या नवऱ्याच्या कंपनीबद्दल माझ्याकडे ती काहीच डिस्कस करणार नव्हती. आणि मला वाटतं एवढा विश्वास तरी तिच्यावर ठेवायलाच हवा. हो ना? नाही म्हणजे ती तुमचीच बहीण आहे म्हणून विचारलं. हो नक्कीच. तेव्हा मॅडम आमच्याकडनं अगदी तुम्ही निश्चिंत राहा. या, थँक्यू सो मच. ठेवू फोन? ओके.
हा, हे असं एकावर एक व्यवस्थित अरेंज केलं ना की हे झालं आपलं घर. आपलं घर पूर्ण झालं. आता मी करतो. ओके. मोठं घर, एकदम मोठं घर. तू नको करू, मीच करतो एकटा. मी आता मोठा झालो आहे. ओके, आय एम सॉरी. तूच कर. मला नाही जमत हा गेम. पडलं माझं घर. मी हा गेम फेकून देतो. शार्दूल, अरे हे बघ, आपण पुन्हा एकदा ट्राय करूया ना. हे बघ, मी तुला मदत करते, तुला नक्की जमेल. हा, मला नाही जमणार. मी फेकून देतो. शार्दूल, अरे हे बघ, हट्टीपणा करू नकोस. इकडे दे, मी सांगते ना, आपण पुन्हा एकदा करूया. नाही शार्दूल, दे म्हणते ना. नाही म्हणते नाही. शार्दूल, हा काय हट्टीपणा आहे? शार्दूल, तू कुठे गेली? मला नाही खेळता गेम. शार्दूल. हर्षदा, काय करतेस? काही नाही रे, देवयानीच्या वाढदिवसाला कोणाकोणाला बोलवायचं त्यांची लिस्ट करते. हो, मग काय झाली का लिस्ट? पण आपल्या घरातली परिस्थिती बघता देवयानीचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल की नाही माहित नाही. काल पाहिलंस ना? याच्यातलं भांडण कधी थांबणार आहे कोणास ठाऊक. जोवर तुझे दादा स्वतःला बदलणार नाहीत तोवर तरीही संपणार नाही. कालही तेच आरडाओरडा करत होते. एकतर दारू पिऊन आले, वहिनीला वाटेल तसं बोलले. कोणता नवरा आपल्या बायकोशी असा वागतो आधी? हर्षदा, अगं त्याच्यावर खूप टेन्शन आहे म्हणून. एक मिनिट, तू त्यांची बाजू घेऊ नकोस. या जगात अशी कितीतरी माणसं आहेत की ज्यांच्या डोक्यावर टेन्शन आहे. ते असे वागतात का तुझ्या दादांसारखे? त्या दिवशी किती उत्साहात होतो आपण. आनंदात देवयानीच्या वाढदिवसाविषयी सगळं काही ठरवलं. काल हा काय तमाशा होऊन बसला. काय होणार आहे पुढे देवच जाणे. हे बघ हर्षद, आपण आपल्या परीने सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्यातलं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करूया. हर्षदा, काही जरी झालं ना तरी आपण देवयानीचा वाढदिवस साजरा करायचाच. कारण मला खात्री आहे त्या आनंदामुळे दोघं एकमेकांच्या मनातला राग विसरतील आणि सगळं सुरळीत होईल. काका, मी बोलले वरुण सुभेदारांशी. मग काय म्हणाले ते? ते म्हणाले की त्यांच्याकडून कुणालाही काहीही कळलेलं नाही. याचा अर्थ सावरीताईने कुणाला काही सांगितलं नाही. मग कोण करतं हे सगळं? नेहा, आपल्याला त्याला शोधावंच लागेल. आपल्यातलंच कोणीतरी फितूर आहे, पण नेमकं कोण तेच कळत नाहीये. मी पण तोच विचार करते काका. आपल्याकडच्या बातम्या त्यांना कळतात कशा? असं कोण आहे आपल्याकडे की ज्यांची ओळख हर्षवर्धन भोसलेंशी आहे? लागेल त्याचाही शोध लागेल. मी बरोबर शोधून काढतो त्याला, तू काळजी करू नकोस. नेहा,
अगं तुला म्हटलं ना, तू काळजी करू नकोस, मी आहे. हां, फक्त तू सावध राहा. आपल्यातलंच कोणीतरी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण सावधगिरी बाळगलीच पाहिजे, नाहीतर काहीही होऊ शकतं. मी निघतो, मला कोर्टात जायचंय. श्रद्धा, तू इथे? तुम्हालाच भेटायचं होतं, थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी. मग घरी यायचं ना? नाही, मी तुमच्या घरी नाही येऊ शकत आणि येणारही नाही. आजवर माझ्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पुष्कळ त्रास सहन करावा लागलाय. माझ्यामुळे माझा नवरा तुम्हाला नाही नाही ते बोलला. त्याच्या वतीने मी तुमची माफी मागते. श्रद्धा, हे तू नाही साहेब, यापुढे मला तुमची मदत नकोय. श्रद्धा, आजवर तुम्ही माझ्यासाठी जे केलं त्याबद्दल धन्यवाद, पण मी तुम्हाला परत त्रास नाही देणार. तुम्ही माझी विचारपूस करायला परत येऊ नका. यापुढे जे काही होईल ते मी माझं भोगेन. मी आय कम इन सर? ये दिव्या. सर, ही शार्दूल मॉलची आपण तयार केलेली फाईल सर. जर ते आपल्याला काम मिळालं तर वी आर ॲब्सोल्युटली रेडी सर. गुड दिव्या. सर, पण त्यांच्याकडून आपल्याला अजून काहीच रिस्पॉन्स नाही आहे. नाही म्हणजे आपण सगळी तयारी करून ठेवायचो आणि त्यांनी आपल्याला ते कामच दिलं नाही तर? नाही दिव्या, तसं होणार नाही. सर, पण त्यांना फोन करून एकदा कन्फर्म करून बघा ना सर. ठीक आहे, मी फोन करून विचारतो त्यांना. तू एक काम कर दिव्या, ही फाईल कार्तिकला दे, त्याला म्हणून एकदा पूर्ण चेक कर आणि मग माझ्याकडे घेऊन ये. ओके सर. बोला, आता काय नवीन बोलायचंय तुम्हाला? का आलात परत तुम्ही इथे? काय आहे नेहा मॅडम, आम्हाला पण हौस नाही आहे इथे यायची, पण आपणच असं काय काय करून ठेवता की आमच्याकडे पर्याय नाही उरत. म्हणजे? ए नेहा, तुला मी मागेच सांगितलं की या सगळ्या खेळात तू खूप लहान आहेस, खूप लहान. त्या शार्दूलशी सूत जमवून त्याच्याशी लग्न करून तू कंपनीची मालकीण झालीस म्हणजे तुला बिझनेस येत नाही. आणि तुम्हाला तो येतो असं म्हणायचंय तुम्हाला? मॉलचं काम दिलेल्या वेळेत पूर्ण करता आलं नाही आणि तुम्ही मला बिझनेसच्या गोष्टी शिकवताय? माझ आहे सगळा, माझ, फक्त माझ. तुला काय माहिती बिझनेस काय असतो ते? अरे मी माझा घाम गाळून रक्त आटवून खूप मेहनत करून माझं स्वतःचा एम्पायर उभं केलाय. तुझ्यासारखं नाही, आयतं मिळवलं नाही सगळं. स्वतःची इज्जत आबरू वेशीवर टांगून. इनफ मिस्टर हर्षवर्धन भोसले. ए, ओरडू नकोस, ओरडायचं नाही माझ्यावर. बस झाला आता, खूप झालं. चंद्रपुरातल्या सगळ्यात मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक मी आहे आणि चंद्रपुरातला पहिला मोठा मॉल बांधण्याचा हक्क माझा आहे, फक्त माझा. तो माझ्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. मी तसं कधीही होऊ देणार नाही. तुला काय वाटलं मला कळत नाही काही? त्या वरुण सुभेदारकडे तू एक काम सोपवतेस हो ना? माझी बायको पण त्याच्याचकडे काम करते. तुम्ही दोघी मिळून करताय सगळं.
पण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मला मात देऊ शकणार नाही. हे प्रोजेक्ट तू माझ्याकडनं हिसकावून घेतलंस तर मी सुद्धा गप्प बसणार नाही. माझ्याकडे मॉलचे सगळे डिटेल्स अवेलेबल आहेत. मी कोर्टात खेचीन तुला आणि तुझ्या कंपनीला. मी गप्प बसणार नाही. सगळ्यात आधी तुझ्या त्या बहिणीला, माझ्या बायकोला डिवोर्स देऊन घराबाहेर काढीन आणि नंतर तुझी ही सगळी लक्तर वेशीवर टांगीन. समजला?